मित्रांनो नमस्कार. आज आपण भेट देणार आहोत बागनवर सरांच्या बंदिस्त बिटल शेळी फार्मला. मित्रांनो इथे एक खास गोष्ट आहे. सरांच्या बऱ्याचशा शेळ्यांना चार चार पिल्लं होतात. नेमकं हे कसं शक्य होतं आपण सरांकडून जाणू. नमस्कार सर. नमस्कार सर मला सांगा, हे का बंदिस्त बिटल फार्मिंग मध्ये बऱ्याचशा वेळा मी खूप साऱ्या जागेवरती बघतोय की बऱ्याचशा लोकांना एक पिल्लू मिळते किंवा त्यातलं अंतर जास्त आहे. खूप मोठे मोठ्या शेळ्या, पण पिल्लू जर एक दिलं तर तेवढं उत्पादन सोर्स नाही राहत. नेमकं आपल्याला हे चार चार पिल्लं कसं शक्य होते? हे बघा सर, तुमचा माझा खूप दिवसाचा परिचय आहे. मी पहिल्यापासून माझी आतापर्यंत जेवढ्या काही मुलाखती झाल्या त्यात प्रत्येक वेळेस मी हेच म्हणतो की तुम्ही ब्रीड सिलेक्शन चांगलं करा. तुमचं जेनेटिक चांगलं असेल, पाठीमागची त्याची हिस्ट्री चांगली असेल, तर त्या उच्च वंशावळीच्या शेळ्या ज्या वेळेस तुम्ही सिलेक्ट करचाल त्याच वेळेस तुम्हाला अशा गोष्टी 3 पिल्लं 4 पिल्लं झालेली तुम्हाला बघायला मिळतात. माझ्याकडे आता ही चौथ्यांदा अशी वेळ आहे की त्या मादीला 4 पिल्लं झालीत. आणि विशेष म्हणजे ही पहिला रूपाट आहे. 4 दातावरती आपण तिला भरवली होती, आता 6 दात झालेले आहे. 4 मेल तिला झाले होते आणि काल सकाळी पहाटे 5 वाजता ही मादी वेलेली आहे आणि काल 4 वाजता हिचा एक मेल आपल्या इथून सोल्ड आउट सुद्धा झालेला आहे. मित्रांनो, पिल्लं जन्मलेल्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच देतो. 6 दातावरती पहिला रूम मादीला 4 पिल्लं, हे नॉट अ जोक. आणि एखाद्या कवचित कधीतरी ऐकायला मिळतं, पण सरांकडे ह्या सीझनची ही तिसरी शेळी माझ्या माहितीप्रमाणे जिला 4 पिल्लं झाल्यात. मला तसं सांगा, बऱ्याचशा नवीन शेळी पालकांचा हा सातत्याने प्रश्न असतो की जर आपण 3 मधला 4 मधला बोकड निवडला आणि तो इतर कुठल्याही शेळीला वापरला तर त्यांची अपेक्षा राहते की त्या शेळीला डायरेक्ट लगेच पहिल्या ह्यालाच 3-4 पिल्लं झाली पाहिजेत. असं होऊ शकतं का? बोकडाचं महत्व कुठं आहे? कसं राहतंय, तुम्ही एकतर सिलेक्ट करताना 3-4 मधलाच बोकड शक्यतो सिलेक्ट करा. 4 मधले फार कमी आहेत, पण जर मिळत असेल तर नक्की घ्या. आता विषय काय आहे, त्या बोकडाचं जेनेटिक आहे, त्याच्यात ते जीन्स आहेत की 3-4 पिल्लं द्यायची, पण ऍक्च्युली तुमची मादी पण त्या कपॅसिटीची किंवा त्या जीन्सची असायला पाहिजे. पण याच्यामध्ये एक आहे, जरी या वेताला किंवा तुम्ही ती 4 माद्यांना हा नर क्रॉस केला, जरी समजा त्यांना 2-2च पिल्लं झाली, 3-4 पिल्लं झाली नाहीत, पण एक आहे त्या माद्यांना झालेल्या ज्या माद्या आहेत किंवा नर आहेत त्यांच्यामध्ये या 4 मधल्या बोकडाचे जीन्स आहेत, त्यामुळं पुढच्या जनरेशन मध्ये त्या गोष्टी नक्की रिपीट होणारच, कारण त्याचं जीन्स तो कधीही सोडणार नाही. म्हणून तुम्ही घेतलेल्या 4 मधल्या नरानं जर समजा भरलेल्या मादीला 4 पिल्लं दिली नाहीत तर असं नाही की त्याचं तिथं जेनेटिक ब्रेक झालं, ते पुढच्या पिढ्यांमध्ये नक्की रिपीट होणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण जो नर वापरतोय ब्रीडिंगचा, त्याचे जीन्स हे पुढल्या पिढीमध्ये ट्रान्सफर होत असतात. म्हणजे तुम्ही जर 4 मधले बोकड निवडला आणि तुमच्या शेळीला भले 1 पिल्लं होऊन द्या, 2 पिल्लं होऊन द्या, त्यातल्या ज्या जास्तीच्या माद्या तुम्ही आपल्या फार्मसाठी डेफिनेटली ठेवल्या पाहिजे. त्यांना तुम्हाला जास्तीचे चान्स आहेत 3-4 पिल्लं व्हायचे. त्यामुळे नराचं गुणधर्म हे पुढल्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात. 2 किंवा 2 पिल्ला पेक्षा जास्त पिल्ले मिळवण्यासाठी मादीचं सिलेक्शन नेमकं कोणत्या ह्याच्यात केलं गेलं पाहिजे? महत्वाचं काय आहे, एकतर तुम्ही ज्यावेळेस मादी सिलेक्ट करताय त्यावेळेस ती ट्विन्स ट्रिपल मधली असावी. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, ट्विन्स ट्रिपल मधली असावी पण तिच्यामध्ये कॅरेक्टर्स असावेत. मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मादीचा हा पोटाचा जो भाग आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये पिल्लं राहणार, ज्याला आपण बच्चादानी म्हणतो, तो पोर्शन त्याची विड्थ जी काय आहे ही जास्त असावी. मादी बांध्याला एकदम मजबूत असावी, बोन साईज चांगली असावी, पुढच्या 2 पायांमधला छातीचा डिस्टन्स चांगला असावा, मानेची लांबी चांगली असावी, चौक मादीचा नेहमी मोठा असावा. ज्या मादीचा चौक मोठा, पोटाचा घेरा म्हणण्यापेक्षा बच्चादानीचा घेरा मोठा, म्हणजे काशेचा पुढचा भाग, त्या मादीमध्ये नक्कीच ट्रिपल किंवा 4 पिल्लं देण्याची कॅपॅसिटी त्या मादीमध्ये नक्कीच चांगली असते. त्यामुळं जेवढा नर सिलेक्ट करताना तुम्ही या बारीक सारीक गोष्टी बघणार आहेत, तसं मादी सिलेक्ट करताना किंवा ब्रीडिंगसाठी मादी तुम्ही डेव्हलप करताना त्या मादीमध्ये देखील या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. मला सांगा की अशी 3-4 2 पेक्षा जास्त पिल्लं मिळवण्यासाठी आपल्याकडे चारा व्यवस्थापन किंवा खुराक व्यवस्थापन हे काय केलं गेलं पाहिजे? अगदी बरोबर आहे. महत्वाचं सांभाळणी किंवा खुराक आणि चाऱ्याचं नियोजन तर अतिशय महत्वाचंच आहे. कारण त्याच्या अगोदर आणखीन एक महत्वाची गोष्ट मला काय सांगायची, समजा तुम्ही मादी ट्रिपल मध्ये घेतलेली आहे किंवा नर पण तुमचा ट्रिपल मधला आहे, पण जर तुमची त्यांची सांभाळणी व्यवस्थित नसेल, त्यांना योग्य प्रकारचा चारा जर तुम्ही देत नसाल, योग्य प्रकारचा खुराक नसेल किंवा योग्य वयामध्ये जर त्यांचं ब्रीडिंग तुम्ही केलं नसेल, तर तुम्हाला 3 आणि 4 पिल्लांची तुम्ही अपेक्षा करणं चुकीचं ठरणार आहे. जीन्स महत्वाचे आहेतच,
जीन्स शिवाय या गोष्टी येणार नाहीतच, पण जीन्स बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं चारा नियोजन आणि खुराकाचं नियोजन हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या पाटी भरवताना म्हणजे ज्यावेळेस मादी तुम्ही भरवताय त्यावेळी किमान ती मादी 2 दात झाल्याशिवाय भरवू नका. ह्या मादीला 4 पिल्ल झालेत, पण ही मादी मी 4 दात झाल्यानंतर क्रॉस केली होती आणि वेल्यानंतर आता ती मादी फक्त 6 दातावरती आहे. त्यामुळं या गोष्टीचं देखील शेतकऱ्यांनी किंवा शेळी पालकांनी गांभीर्याने हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे चारा नियोजनामध्ये एकतर तुम्ही वनस्पतींच्या पाल्यामध्ये तुम्ही तुती द्या, सुबाबळ द्या, शेवरी द्या, जेवढा तुम्हाला झाडपाला देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती यांचं कॉम्बिनेशन चाऱ्यामध्ये योग्य पद्धतीनं असलं पाहिजे. चाऱ्याच्या संदर्भात खूप एक्सपर्ट लोक आहेत, त्यांच्या युट्यूबवरती तुम्हाला भरपूर व्हिडिओज बघायला मिळतील. त्याचबरोबर खुराकाचं नियोजन तुमचं योग्य असलं पाहिजे. खुराकामध्ये देखील जास्तीत जास्त पौष्टिक जो काही खुराक आहे तो तुम्ही त्यांना दिला पाहिजे. आता या मोठ्या साईजच्या शेळ्या आहेत, या शेळ्यांना तुम्ही 200-300 ग्रॅम खुराक देऊन चालणार नाही. मी या मादीला माझा सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो खुराक हमी देत असतो. म्हणजेच जेनेटिक महत्वाचं आहेच, जीन्स शिवाय तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार नाहीत. पण जीन्स नुसतं असून चालणार नाही, त्याच्याबरोबर तुमचं चारा नियोजन किंवा त्याची जी काही सांभाळणी आहे ही सांभाळणी योग्य पद्धतीनं झाली तर तुम्हाला असे ट्रिपल किंवा 4 पिल्ल देणाऱ्या माद्या तुमच्या फार्मवरती तुम्हाला तयार करता येतील. 100% एकदम बरोबर सर बोललेले आहेत. बऱ्याचशा जणांचं मत येतं की चला मी कुठून तरी 3 मधील पिल्लू घेतलं, 4 मधील पिल्लू घेतलं, तर ती गोष्ट तेवढी परिणामकारक आहे. तुम्ही 3 मधलं 4 मधलं निवडा, पण पूर्णपणे नाही. ती 50% जर मॅटर करत असेल तुमच्या पुढल्या शेळीला किती पिल्लं व्हायची, तर 50% हा मॅटर करतो की तुम्ही ती सांभाळली कशी. त्यामुळे सांभाळण्यावरती जास्त एफर्ट द्या, लक्ष द्या. एका वेतामध्ये आपल्याला शेळी कोणती जास्तीत जास्त पिल्लं पाहिजे, ती 2-4 पिल्लं जर व्हायची असतील तर अशा वेळेस भरवायच्या वेळेस कोणती नेमकी काळजी घेतली पाहिजे? एक तर मुळात पहिल्यावर पाटी 4 दातावर भरवाव्यात हे मी सांगितलं. त्याच्यानंतर 2 वेतांमधला गॅप किमान 3 महिन्याचा तरी किमान गॅप असावा, हे महत्वाचं. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्यावेळी शेळी भरवताय त्यावेळी शेळी हेल्दी पाहिजे. बरोबर. माझं मत आहे मिनिमम शेळीचं वजन हे 60-65 किलो बिटल जर असेल तर 60, बिटल जर असेल तर नक्कीच 60-65 किलो वजन असलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, मादी क्रॉस करताना मादी आजारी अजिबात नसली पाहिजे. जर मादी आजारी असेल, टेम्परेचर मध्ये असेल आणि हीटवर आहे, तुम्ही क्रॉस केले तर तेवढी हेल्दी पिल्ल किंवा पिल्लांची संख्या तुम्हाला मिळणं कठीण होतं. त्यामुळं ह्या 2 गोष्टी ज्या काय आहेत, जर पहिल्यावर असेल तर 4 दात आणि दुसऱ्या तिसऱ्या वेताला तुम्ही भरवत असाल तर मिनिमम 3 महिन्यानंतर वेतातलं अंतर मिनिमम 3 महिने, आणि त्या 3 महिन्यामध्ये तुम्ही तिचं खुराक वाढवला पाहिजे आणि योग्य पद्धतीने तिची काळजी घेतली पाहिजे. तिच्यामध्ये ज्या काय असणाऱ्या डिफिशियन्सी आहेत त्याच्या संदर्भातले काही सपोर्टिव्ह तुम्ही त्याला मग टॉनिक्स वगैरे देऊ शकता, पण तिची हेल्थ चांगली असायला पाहिजे आणि मादी भरवताना अजिबात आजारी नसावी. सर तसाच एक महत्वाचा प्रश्न, ज्यावेळेस आपल्या शेळीला 3-4 पिल्लं एका वेळेस होतात, तर ह्या पहिल्या 24 तासामध्ये नेमकी त्या 4 पिल्लांची काळजी कशी घेतली जाते? हे अगदी महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस तुमच्या शेळीला 3 किंवा 3 पेक्षा जास्त पिल्ल झालेले असतील, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेळी वेल्यानंतर 4 पिल्ल असल्यामुळं त्याच्यामध्ये पिल्ल कोरडी करून घेणं सगळ्यात महत्वाची गोष्ट. 4 पिल्ल असणार, 4 पिल्ल वेळ नसतोय, तेवढं चाटायला तिला वेळ मिळत नाही, त्यामुळं पिल्ल कोरडी केली पाहिजे. त्याच्यानंतर योग्य अंतरावरती साधारणपणे 3 इंचावरती त्याची नाळ कट करून त्याला दोरा बांधून ते टिंचर ऑइल मध्ये, टिंचर आयोडीन मध्ये डीप केलं पाहिजे. ही महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर एक अर्धा ते 1 तासाच्या आत आपण ती जी काय झालेली 4 पिल्ल आहेत ही पाजली पाहिजेत. त्यात महत्वाची गोष्ट काय आहे, 3 किंवा 4 पिल्ल ज्यावेळेस होतात त्यावेळेस नक्कीच शेवटची 2 पिल्ल किंवा शेवटचं 1 पिल्लू हे थोडंसं लहान साईज मध्ये किंवा थोडंसं वीक जन्मू शकतं. ते लगेचच उभा राहण्याची कपॅसिटी त्याची कदाचित असू शकत नाही किंवा राहत नाही. त्यामुळे काय होतंय, एकसारखं दूध पिल्लांना आपण स्वतः सगळ्यात पहिल्यांदा का स्वच्छ करायची, तिच्या 3-4 चिळा ज्या काय आहे त्या पहिल्यांदा खाली पिळायच्या किंवा एखाद्या भांड्यात पिळायच्या, आणि त्याच्यानंतर एक पिल्लू जे काय आहे हे पिल्लू आपण योग्य पद्धतीने त्याला जेवढा आवश्यक आहे तेवढा चीक त्या पिल्लांना पाजला पाहिजे. जे छोटं वीक पिल्लू आहे त्याला केअरली एकदम त्याच्या तोंडात सड वगैरे देऊन हातात पकडून आपण मदत केली पाहिजे. त्याला पहिला चीक हा त्याच्या पोटात जाणं गरजेचं आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर
पिल्लं पिल्यानंतर स्वच्छ जागेवरती थोडंसं एखादं कॉटनचं कापड किंवा आपण पोतं वगैरे ज्याला आपण म्हणतो जसं की गोलपाट- एका मित्रांनो हा. आता सरांनी इथूनच पिल्लं आम्ही उचललेत हम्म. तेही अतिशय महत्वाचं आहे. हम्म. 24 तासामध्ये आपल्याकडे डेफिनेटली दूध पाजण्यावरती पहिल्यांदा लक्ष दिलं लक्ष गेलं. सगळ्यात पहिल्यांदा. आणि स्वच्छ जागेवरती, उबदार जागेवरती, थंडीच्या दिवसात जर शेळ्या वेलेल्या असतील तर नक्कीच बंद खोलीमध्ये ही पिल्लं ठेवली पाहिजेत की जेणेकरून थंडीमध्ये काकडणार नाहीत, याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आपल्याकडे आता ही 4 पिल्लं झालेत. हा. आता कदाचित जर एखाद्या शेळीला दूध उत्पादन कमी असतं हम्म. तर अशा वेळेस आपल्या ह्या 4 पिल्लांचं नियोजन कसं केलं जातं सुरुवातीचं? अगदी बरोबर आहे. शेळ्यांना कमी असतं म्हणण्यापेक्षा आपल्याच पहिल्या रूम आधीला म्हणजे 4 संख्या. पिल्लांच्या हिशोबाने तसं कमी. दूध थोडंसं कमी आहे. म्हणून मग काय होतंय, एकतर पहिले 3 दिवस कन्फर्मली किंवा शुअरली शेळीचंच दूध आपण पाजलं पाहिजे. बरोबर. तेवढं दूध शेळीला नक्कीच असतं. पण 3 दिवसानंतर ज्यावेळेस बाबा या पिल्लांना दूध कमी पडतंय असं आपल्याला वाटलं तर त्याच्यामध्ये आपण सपोर्टिव्ह म्हणून मग गाईचं दूध वगैरे आपण हे करू शकतो. परंतु गाईचं दूध पाजताना देखील ते कसं जास्त थंड नसावं किंवा Fresh, ताजं असावं. फ्रेश पाहिजे. गाईची कास व्यवस्थित स्वच्छ धुतली पाहिजे आणि स्वच्छ भांड्यामध्ये ते दूध काढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग आपल्या शेळीचं दूध मिक्स करून बरोबर एकसारख्या मापाने त्या पिल्लांना बॉटल फिडिंग आपण केलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण बाहेरचं गाईचं दूध या पिल्लांना देणार आहे त्यावेळेस नक्कीच आपल्या लहान मुलांचं जे काही ग्राय पॉटर असतं हे ग्राय पॉटर आपण त्यांना 5-5 मिली दूध पाजल्यानंतर दिलं पाहिजे डायजेशनसाठी. डायजेशनसाठी. म्हणजे आपण गाईचं दूध ऍड करतो पण ह्यानी असं होत नाही की त्या आईच्या शेळीच्या दुधाचं महत्व बिलकुल कमी होत नाही. ज्याच्यामध्ये त्यांना रोगप्रतिकारक शक्ती ही आईच्या दुधातूनच मिळणार आहे. म्हणजे आपल्याकडे जर 4 पिल्लं असतील, 3 पिल्लं असतील तर 3 पिल्लं किंवा 4 पिल्लं आईला थोडं तरी दिवसातून एकदा पिली पाहिजे. ते बाकीचं पोषण आपण इतर पोषण गाईच्या दुधातून नक्की देऊ शकतो. 3 दिवसानंतर सरांनी सांगितलं असं आपण बॉटल फिडिंगचं दूध ऍड करू शकतो. म्हणजे आपल्याकडे एका शेळीला 3 येते, हो. 2 शेळ्यांना 4-4 पिल्लं येते. मित्रांनो ही सगळी 2-3-4 मधलीच पिल्लं आहेत. तर एवढ्या मोठ्या संख्येमध्ये एका शेळीला 4-4 पिल्लं होतात आणि अशा वेळेस बऱ्याचशा ठिकाणी मी बघतो सर की मॉर्टिलिटी खूप जास्त होते. तर आपल्याकडे ही मृत्यूदर कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात? सगळ्यात महत्वाचं डॉक्टर साहेब तुम्ही हा एक प्रश्न विचारला. मुळात काय आहे, आपल्याकडे संख्या जरी वाढली म्हणजे आता मी माझं वैयक्तिक सांगतो, संख्या किती जरी वाढली ना तरी जोपर्यंत पिल्लं किमान 2 महिन्याची होत नाहीत तोपर्यंत मी सकाळ संध्याकाळ प्रत्येक पिल्लासाठी किमान 2 मिनिटं मी देतोच. करत बाकी काय नाही. ऑब्झर्वेशन माझं रोज सकाळ संध्याकाळ पिल्लांचं ऑब्झर्वेशन असतं. कुठलं पिल्लू कुचमल्यागत वाटतंय, कुठलं काटा मारलाय का पिल्लांनी किंवा काय त्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय फरक वाटतोय का. जर मला फरक वाटला तर तुम्हाला माहिती आहे की माझा पहिला कॉल तुम्हाला येतो. कारण मला जर तसं वाटलं म्हणजे महत्वाचं काय आहे की तुम्ही ब्रीड निवडताय, चारा भरपूर देताय, खुराक देताय, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या शेळीला किंवा पिल्लाला तुम्ही वेळ देणं गरजेचं आहे. आणि किती वेळ? दिवसातून 2 ते 5 मिनिटं फक्त ऑब्झर्व करा. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही वाटत असेल की बाबा हे आज कुचमल्यागत वाटतंय तर तुम्ही लगेच पुढचं जी काय आहे तुमचे संलग्न जे काय डॉक्टर असतील, तुमचे मित्र असतील त्यांच्याकडून पुढची जी काय ट्रीटमेंट आहे ती केली पाहिजे. पण मॉर्टॅलिटी टाळण्यासाठी तुमचं ऑब्झर्वेशन हे चांगलं असायला पाहिजे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे पिल्लू थोडं कुचमलंय किंवा आजारी आहे. एकदम सत्य, म्हणजे एकदम ऍग्री मी ह्या गोष्टीला. मित्रांनो मी जिथं आतापर्यंत सक्सेसफुली शेळी पालन बघितलंय तिथं ही गोष्ट मी सातत्याने सांगतो की निरीक्षण, ऑब्झर्वेशन ही अतिशय फार्मिंग मधली सक्सेस होण्याचं एक मात्र गुपित आहे. तुम्ही तुमच्या पिल्लांचं शेळींचं ऑब्झर्वेशन. सरांकडे 15 एकर क्षेत्र आहे डाळिंब आहे. म्हणजे एवढ्याच नाहीत, त्यांच्याकडे गडी असतो. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो की सरांनी जर आज 3 दिवस कुठेतरी बाहेर गेले आणि त्यांनी त्या गड्याला सांगितले की पिल्लं व्यवस्थित आहेत का. बघा मित्रांनो, गड्यांचा पिल्लाकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असणार आहे. ते खाताय का तर खाताय म्हणणार, ओके जाता येता बघणार, किंवा सरांच्या नजरेने ते कधीच बघू शकत नाही. मालकाच्या नजरेने ते पिल्लू कुठलाही कामगार बघू शकत नाही. त्यासाठी तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन तुम्ही काम करून घेऊ शकता माणसांकोणती, पण निरीक्षण ऑब्झर्वेशन हे तुमचं स्वतःच पाहिजे. बाकी जे मला वाटतं सर आपलं डिवर्मिंग वेळच्या वेळी असतं, लसीकरण वेळच्या वेळी असतं, तुमच्या सल्ल्यानेच त्या गोष्टी चालतात, अवेलेबल असतात. बऱ्याच वेळा आपण हे सगळे प्रयत्न करून ही मॉर्टॅलिटी जर होत असेल तर आपला नक्कीच वेळ देणं गरजेचं आहे. तसंच सांगा की आता आपल्याकडे हे 10-15 पिल्लं आहेत, नवीन पुन्हा झालेले आहेत, तर ह्यांचं एक डेली रुटीन काय असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? आता साधारणपणे डेली रुटीन जर म्हटलं ना, सकाळी सगळ्यात पहिल्यांदा गोठा स्वच्छ करणे, त्याच्यानंतर जी दुधावरची पिल्लं आहेत त्यांना आपण सकाळ सकाळ दूध पाजून घेतो. जी थोडीशी मोठी 4-5 महिन्याची पिल्लं आहेत त्यांना सकाळचा आपण खुराक देतो. त्याच्यानंतर जी 1 महिन्याच्या आतली पिल्लं आहेत त्यांना दुपारी एकदा आपण पाजतो आणि संध्याकाळी पाजतो. आणि जी 1 महिन्याच्या पुढचे आहेत त्यांना फक्त आपण 2 टाइम पाजत असतो. त्याच्यानंतर 1 महिन्याची पिल्लं झाल्यानंतर त्यांना हे अशा आपण छोट्या गावांमध्ये ना शेंगदाणा पेंड थोडीशी त्यांना म्हणजे खुराकाची सवय लागावी म्हणून हे केलेलं असतं. त्याचबरोबर या ठिकाणी पाठीमागं आपण दोरीच्या साह्यानं
झाडपाला जो काही आहे मग त्याच्यामध्ये आपण कधी तुत्ती, कधी शेवरीचा पाला असतो, कधी आपण मेथी घास थोडासा बांधतो किंवा लिंबाचा पाला बांधतो, शेवग्याचा पाला बांधतो. म्हणजे वेगवेगळे हे काय वनस्पती आहेत, उमराचा पाला बांधतो. या वनस्पतींचा आपण या ठिकाणी चाऱ्यामध्ये जास्त यांच्यासाठी हे करतो. ठीक आहे. साधं सिंपल मॅनेजमेंटच्या ह्या स्किल आहेत मित्रांनो, त्या डेफिनेटली शिकल्या पाहिजे. तेव्हा पिल्लं जास्त होणं तितकंच महत्वाचं आहे, नाही असं नाही. झालेली पिल्लं योग्य ग्रोथनी वाढवणं, शेवटपर्यंत विक्री होईपर्यंत योग्य ग्रोथनी वाढवणं, ह्या स्किल अवगत करावं लागतात. आज बागनावर सरांसारखे जे काही फार्मर आहेत अजूनही भरपूर लोक प्रयत्न करतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. अजून कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेही सांगा. धन्यवाद.